परिवार तो मंगलमय शिवदिन आला. दैवत साऱ्या महाराष्ट्राचे अधिराज ज्यांचे मनामना अशा शिवाजी महाराजांना वंदन करून करते मी भाषणाला सुरुवात. सर्वांना जय शिवराय. नमस्कार. माझे नाव कांचन ज्ञानेश्वर चोपडे. आई जिजाऊचे पुत्र, गोरगरीब रयतेचे छत्र, हिंदवी स्वराज्य संस्थापक, जाणते राजे, राजाधिराज महाराज, श्रीमंत, श्रीमान योगी, श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुद्रा. नाव घेताच ज्यांचे अभिमानाने फुलते छाती, नाव घेताच ज्यांचे अभिमानाने फुलते छाती, दैवत साऱ्या महाराष्ट्राचे राजे शिवछत्रपती, दैवत साऱ्या महाराष्ट्राचे राजे शिवछत्रपती. शत्रूस लढले ते स्वराज्यासाठी, शत्रूस लढले ते स्वराज्यासाठी. धन्य झाली त्या युगपुरुषाने महाराष्ट्राची माती, धन्य झाली त्या युगपुरुषाने महाराष्ट्राची माती. तलवारीचा आवाज गुंजला आठवणीत उभा सह्याद्री, तलवारीचा आवाज गुंजला आठवणीत उभा सह्याद्री. शौर्य आणि पराक्रमाची मूर्ती राजे शिवछत्रपती, राजे शिवछत्रपती. 19 फेब्रुवारी या सोन्याच्या दिनी शिवनेरीवर एक तारा चमकला. 19 फेब्रुवारी या सोन्याच्या दिनी शिवनेरीवर एक तारा चमकला. जळणाऱ्या मातीला, मरगळलेल्या मनाला हिंदवी स्वराज्याची तेज देऊन गेला. जळणाऱ्या मातीला, मरगळलेल्या मनाला हिंदवी स्वराज्याची तेज देऊन गेला. हिंदुस्थानात असा एकच शिवाजी राजा होऊन गेला. हिंदुस्थानात असा एकच शिवाजी राजा होऊन गेला. इथल्या लोकांना जर आपण इथल्या दऱ्याखोऱ्यांना जरी विचारलं की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, तर ते सांगतील रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता, रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. विचारा त्या सह्याद्रीला आणि विचारा त्या सागरी लहरींना माझा शिवभा कसा होता, माझा शिवभा कसा होता. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज हे 36 हत्तींचे बळ असणारे, त्रस्त मोगलांना करणारे, परत न फिरणारे, तिन्ही जग जाणणारे, शिस्तप्रिय वाणिज्य ते जिजाऊंचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हार न मानणारे, राज्याचे हितचिंतक, जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. अखेर ती वेळ आली आणि सह्याद्रीची गर्जना झाली. फाल्गुन मध्य तृतीय शके 1551. 19 फेब्रुवारी 1630 जिजाऊंची पुण्य आई आली होती फळाला. कारण जनतेचा पोशिंदा राजा शुभा जन्मला, राजा शुभा जन्मला. अरे माझा राजा शुभा जन्मला. दुष्टांचा संहारी जन्मला. कारण जनतेचा पोशिंदा राजा शुभा जन्मला, राजा शुभा जन्मला. थोर तुमचे जिजाऊ उपकार कधी न फिटणार. चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे न मिटणार. अशा या वीर मातेने घडविलेला कसा असेल तो पुत्र, कसा असेल तो राजा, कसे असेल ते राज्य आणि कसे असतील ते छत्रपती. अहो शिवछत्रपती म्हणजे मावळ्यांचा मेळ, शिवछत्रपती म्हणजे मनगटातले बळ होय, म्हणजे शिवछत्रपती. सह्याद्रीच्या कडिया कपारी नाही घाम फुटले, झाडे झुडपे शहरातली नभालाही त्यांच्या समोर झुकू वाटले. असा रयतेचा राजा, लोक कल्याणकारी राजा, मावळ्यांचा सोबती, बहुजनांचा कैवारी, शेतकऱ्यांचा राजा म्हणजेच छत्रपती शिवाजी राजे होय. शेवटी मी एवढेच म्हणेन, हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षा जास्त त्यांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा नेक होता. असा जिजाऊंचा शुभा लाखात नाही तर जगात होता, लाखात